आणि आता मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। हार्बरच्या 19 रेल्वे स्थानकातील एस्केलेटर्सचा आता प्रस्ताव रखडलेला आहे आणि सिडकोनं मध्य रेल्वेवर ही ढकलली जबाबदारी। 3 वर्षांपासून प्रकल्पाची चर्चाच सुरू आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 173 दुकानांच्या लिलावासाठी ई नोंदणी, अर्ज विक्री, स्वीकृती आणि बोली लावण्यासाठी थेट 5 जूनपर्यंत मुदतवाढ आहे। मोनोरेल आणि मेट्रो प्रकल्पासाठी आता लवकरच अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज पुरवठा केला जाणार। वीज दर वाढीच्या पार्श्वभूमीवर आता MMRDAचा महत्त्वाचा निर्णय। प्रवासी वाहतुकीतून मध्य रेल्वेची 7311 कोटींची कमाई। मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ, नागपूर या विभागामधून प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ। चिर्ले ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे रस्त्याचं काम लवकरच मार्गी लागणार। अटल सेतू नवी मुंबईत उतरतो त्या ठिकाणापासून होणार नवा रस्ता। अटल सेतूवरून आता थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला रस्ता जोडणार। पुण्याच्या ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना समोर। उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, तर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। अनेक वर्षांपासून पाणीपट्टी थकवणाऱ्या 300 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांची नळ जोडणी खंडित। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कारवाई। कर संकलन विभागाकडून पाणीपट्टी वसुलीची कारवाई सुरू। गुरुवारी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पुण्यात पाणीपुरवठा बंद राहणार। उन्हाळ्याच्या दिवसात पाणीपुरवठा बंद होत असल्यानंच पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे।